विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञानातील विलग करूया घटक या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या रोजच्या कामात वेगवेगळे पदार्थ कसे व का वेगळे केले जातात याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आजच्या या पाठात आपण मिश्रण म्हणजे काय व विलगीकरणाच्या पद्धतीत उफणणे, निवडणे व चाळणे या पद्धतींची माहिती पाहणार आहोत. मिश्रणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या सुरुवातीला पाहू शकतो की सायनाची कशी गडबड झाली आहे. तिच्याकडून चुकून तेल आणि पाणी हे एकत्र मिसळले गेले आहे. पण जर तुम्ही नीट पाहाल तर पाण्याच्या व तेलाचा दोन अगदी स्पष्ट वेगवेगळे थर तयार झालेले दिसतील. हेच तर आहे साध्या द्रव पदार्थाचे उत्तम उदाहरण. मिश्रणातील सगळे तेल कसे वेगळे करता येते का 2-3 वेळा प्रयत्न करून पहा. सुई नसलेली इंजेक्शनची पिचकारी वापरून सगळे तेल वेगळे करण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि त्याचा विचार करा. त्यानंतर पारदर्शक प्लास्टिकची एक बाटली घ्या. त्याच्या तळाशी खिळ्याने एक छिद्र करा. ते छिद्र एका बोटाने बंद ठेवून तेल आणि पाण्याचे मिश्रण त्या भांड्यात भरा. आधीसारखे दोन्ही द्रवांचे थर स्वतंत्र वेगळे राहतील. हे मिश्रण भरलेले भांडे दुसऱ्या रिकाम्या भांड्याच्या थोडे वर धरा. छिद्रावरील बोट बाजूला करा. कोणत्या द्रवाची धार तळाच्या छिद्रातून खाली पडू लागेल. छिद्रावर पुन्हा पटकन बोट ठेवून आतील द्रव बाहेर येणे केव्हा थांबवावे, वरच्या भांड्यात कोणता द्रव असेल आणि तळाच्या भांड्यात कोणता द्रव असेल हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजेच काय, 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळले असतील तर त्याला मिश्रण असे म्हणतात आणि मिसळलेल्या पदार्थांना मिश्रणातील घटक म्हणतात. चिवडा, फरसाण, भेळ अशा काही मिश्रणातील पदार्थ वेचून वेगवेगळे करता येतात. पण अनेक मिश्रणातील पदार्थ असे वेगळे करता येत नाही. त्यासाठी काही युक्त्या वापराव्या लागतात. मिसळलेल्या पदार्थामध्ये कोणकोणते फरक आहेत ते शोधले की एकेका पदार्थाचा उपयोग करणारी एक युक्ती किंवा पद्धत सुचू शकते. अशा पद्धतींना विलगीकरणाच्या पद्धती असे म्हणतात. आता आपण विलगीकरणाच्या पद्धतींचा अभ्यास करूया. उफणणे. या चित्रात शेतकरी काय करत आहे? याला उफणणे म्हणतात. यात वाऱ्याच्या मदतीने जड धान्यातून हलका असलेला भुसा किंवा कचरा उडून जातो. खरंच की ही किती कल्पक आणि नैसर्गिक पद्धती आहे. अर्थात आजकाल वेळ वाचवण्यासाठी आपण उफणणी यंत्राच्या मदतीने म्हणजे मोठ्या पंख्याचा वापर करून हेच काम अधिक वेगाने आणि कमी कष्टामध्ये करतो. पुढे पाहूया निवळणे व चाळणे ही पद्धती. तुम्ही बऱ्याचदा घरात धान्यातील खडे वेचून काढताना पाहिले असतील. यालाच आपण निवडणे म्हणतो. धान्यातून वेगळे केले जाणारे घटक कमी प्रमाणात असतील तर हे काम सोपे होते. दुपारी जेवणाच्या डबा खात असताना तुम्ही भाजीतील मिरच्या याच पद्धतीचा वापर करून वेगळे करता. चाळणे. बांधकामाच्या ठिकाणी जाड्या भरड्या वाळूतून बारीक वाळू वेगळी करण्यासाठी एका मोठ्या चाळणीचा वापर केला जातो. याला चाळणे पद्धत म्हणतात. चाळणे ही पद्धती पूर्णपणे कणांच्या आकारावर अवलंबून असते. म्हणजे लहान कण चाळणीच्या छिद्रातून बरोबर खाली पडतात आणि मोठे कण चाळणीवर अडकून राहतात. म्हणजे जेव्हा 2 स्थायू पदार्थांच्या मिश्रणातील घटकांचा आकार वेगवेगळा असतो तेव्हा आपण विलगीकरणासाठी ही पद्धती वापरू शकतो.